नमस्कार मैत्रिणींनो, रत्ना बोडके रेसिपीत आपलं स्वागत आहे। तर आज मी बनवणार आहे छान असं भरलेल्या वांग्याची भाजी गावरान पद्धतीची, तीही चुलीवर। तर हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत तुम्ही बघा। छान अशी रुचकर आपण वांग्याची भाजी बनवतोय। चला तर मग आपण बनवूया। हे बघा, छान असे हिरवेगार वांगे घेतले मी आणि वांगे असे मस्त काटेदार घ्यायचे आपल्याला, मस्तपैकी, म्हणजे खायला खूप चविष्ट लागतात हे वांगे। तर आता आपण हे वांगे छान असे कापून घेऊया। अशा पद्धतीने आपल्याला वांगे कापून घ्यायचे, अगदी थोडक्यात कापायचे देठाला। छान असे काटाळे वांगे, हे वांगे खायला खूप चविष्ट लागतात। अशा पद्धतीने आपण सगळे वांगे कापून घेऊया। इथे मी 5 वांगे घेतले। छान अशी आता आपण भाजी बनवून घेऊ। वांग्यासाठी लागणारे साहित्य बघूया आपण। इथे मी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे। शेंगदाणे भाजून आणि नंतर बारीक करून घेतले। आलं लसूण ठेचून घेतलेले आहे। बारीक कांदा कापून घेतलेला आहे। बारीक कोथिंबीर, त्यानंतर इथे तेल घेतलेले आहे। गरम मसाला जो मी घरी बनवलेला आहे। कांदा लसूण मसाला, लाल तिखट, हळद आणि चवीनुसार मीठ। वांग्यासाठी आपण मसाला तयार करूया। शेंगदाण्याचा कूट घेतलाय मी इथं। बेसन पीठ, कांदा, हळद अर्धा चमचा, गरम मसाला अर्धा चमचा, कांदा लसूण मसाला 1 चमचा घ्यायचा आहे, लाल तिखट 1 चमचा, थोडं जास्त घेते मी लाल तिखट, आणि चवीनुसार मीठ, आणि थोडीशी कोथिंबीर। तर यात थोडं तेल घालून घ्यायचे। हाताने छान असं मिक्स करून घ्यायचे आपल्याला हे। मसाला आपला छान असा तयार झाला वांग्याचा। तर आता आपण वांग्यात भरून घेऊया। तर काय करायचंय, अगोदर आपण ज्यावेळेस वांगे आता कापून पाण्यात टाकले ना, तर त्यावेळेस थोडंसं इथं खाली मीठ घालायचंय, म्हणजे वांग आपल्याला खाताना आळणी लागणार नाही, छान असं चविष्ट लागेल। तर मग मी सांगायचं विसरले, तर मी आता सांगते तुम्हाला। यात छान असं खाली मीठ टाकून घ्यायचंय। तर आपण हा मसाला वांग्यामध्ये छान असा भरून घेऊया। दाबून भरायचा आहे मसाला छान असा, हे बघा। कढई आपली तापली, आपण तेल घालून घेऊया। तेल थोडं जास्त प्रमाणात घालायचंय।
मोहरी घालूया. जिरे घालूया अर्धा चमचा. आलं लसूण पेस्ट. तर वांगे घालूया. थोडेसे दाबून घ्यायचे वांगे. हा मसाला याच्यात घालून घेऊया. छान असं परतून घ्यायचं आपल्याला मसाला. पुन्हा थोडंसं लाल तिखट घालते मी, कारण तिखट भाजी लागते ना आम्हाला. त्यानुसार मी जरा लाल तिखट जास्त घालते. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता. पाणी घालूया आता. एक 10 मिनिटं आता आपण वांग शिजून घेऊया. कोथिंबीर घालूया. 10 मिनिटात आपलं वांग तयार होईल. हे बघा छान असं आपलं वांग शिजलंय. हे बघा झाली आपली वांग्याची भाजी तयार. छान असे आपण वांग्याबरोबर तांदळाची भाकर बनवतोय चुलीवरती. तर आपण आता भाकर बनवून घेऊया. थोडं मीठ घालायचंय. थोडा वेळ लागतोय भाकर मोठी होण्यासाठी. कारण चिकट पीठ असतं थोडंसं हे.
आपली भाकर तयार झाली तांदळाची छानपैकी. आता आपण पापड भाजून घेऊया. उडदाचा पापड आहे, तर इथं चुलीवर भाजल्यानंतर खूप छान चव लागते त्याची. हे बघा, मस्त पापड खरपूस भाजलाय. हे बघा, हे बघा, छान असं आपलं भरलेल्या वांग्याची भाजी तयार झाली चुलीवरची. त्याच्यासोबत तांदळाची भाकरी, भात, भाजलेला पापड चुलीवरती, लोणचं आणि कांदा. तर छान अशी गावरान पद्धतीची मेजवानी तयार झाली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली गावरान पद्धतीची मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटू आपण अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.